हा आम्ही एन्जॉय केलं. चिकन चपाती राईस टेस्टी झालं होतं. आमचे कॅमेरामॅन पण आमचे विघ्नेश बोलले की एक नंबर झालं होतं भाऊ. हा शेवटचा राऊंड चांगला होता, जबरदस्त. शेवटचा अंतिम दिवस आणि आईंचं पण स्वागत होत आहे आपल्या व्यासपीठावरती. आपलं मुख्य व्यासपीठ आणि नुकत्याच आपण पाहिलं तर सतीश यांच्या आई आणि सौभाग्यवती इकडे उपस्थित राहिल्या गेल्यात. शिंदे परिवाराचं देखील क्रिकेटवर तेवढं प्रेम राहिलं गेलं. आपलं मुख्य व्यासपीठ आणि सतीशजी शिंदे यांच्या मातोश्री आणि त्यांच्या सौभाग्यवती आज इकडे उपस्थित आहेत आणि आईचा आशीर्वाद आहे. आपण जेवढे कोणी आहोत आईंच्या आशीर्वाद शिवाय आपण सक्सेस होऊ शकत नाहीये. आईचा आशीर्वाद मग मुलगा तो कसाही असू दे, बट आईचा आशीर्वाद हा सर्व मुलांवर सेम असतो, पण जास्त करून मुलावर असतो, मुलीवर कमी असतो आईंचा आशीर्वाद. आणि मला 4 बहिणी आहेत त्यामुळे माझ्यावर आईचा लय जीव आहे. आज आईचा प्रेम एक वेगळं आहे. मी काल पण उल्लेख केला तर घरी आई नसेल तर मग सॉक्स रुमाल भेटण्याची पूर्ण वांदे होतात. मग शोधावं लागतं टी शर्ट जीन्स. लेट्स प्ले. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अधीरा चषक आपण पाहत आहोत. अधीरा सत्यविनायक कामोटे एका साईडला सत्यविनायक कामोटे. म्हणजे योगायोगाने ही मॅच देखील पाहण्यासारखी आहे. एका साईडला आपण पाहिलं तर करण पाटील आहेत, एक वेगळी हेअरस्टाईल करून आलेत आणि खूप चांगलं क्रिकेटनी पण त्यांना प्रेम दिलं. गोवंडी देवनार गावासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि यावर्षी लोटे चषकामध्ये पण बाईक मिळवली. यानंतर एक्झिबिशन मॅच खेळली जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर सेमीफायनल, त्यानंतर फायनल असं शेड्यूल आहे. हा यानंतर एक एक्झिबिशन मॅच आहे. हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. जबरदस्त मॅच आहे. प्रतीक एका साईडला यशांच्या मागे पाहू शकतो. आकाश गुरव आहेत, सुशांत राणीम, करण पाटील, राजन प्रजापती. बेस्ट वर्सेस बेस्ट. जबरदस्त मॅच आहे, पाहण्यासारखी मॅच असणार आहे. अधीरा चषक आपण पाहतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन निखिल येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आकाश गुरव बल्ली. गेले कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि अधीरा सत्यविनायक कामोटे संघासाठी सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स करत असताना बल्ली. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला आहे, बट वाईट बॉल आहे. सत्यविनायक कामोटे संघाने टॉस जिंकला आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आकाश गुराव मॅन इन फॉर्म. मग टर्फ क्रिकेट, अंडरआर्म ओपन, सर्कल बाउंड्री, ओरम क्रिकेट चांगल्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. 4 ओव्हरची मॅच आहे. यामध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी खूप टायमिंग दिलं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आकाश गुराव. धावफलक मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. सुरुवात चांगली केली गेली आकाश गुरव. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश गणेश शिंदे या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि आपल्या परिसरात पण एक चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल. या बॉलवर कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे. 1 रन मिळेल.
स्ट्रायकिंगला करण पाटील येत आहेत. एक जबरदस्त ऑलराऊंडर, चांगली बॅटिंग बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले गेलेत करण पाटील. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळतीये. एक एक रन खूप महत्वाची असणार आहे. 4 ओव्हरची मॅच. 7 रन झाले धाव फलकावरती. सत्यविनायक कामोठे संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध अधीरा सत्यविनायक कामोठे. दोन संघ मात्र आमने सामने फाईट करतायत. निमित्त आहे अधीरा चषक. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर निखिल. या बॉलवर पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी मनगडाचा वापर केला गेला आकाशने. पहिल्या ओव्हरमध्ये एक बाउंड्री आली. रन्स मात्र सिंगल डबल चालू आहेत. एक्स्ट्रा पण येत आहेत. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे करण पाटीलला मात्र बाहेर जावं लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. करण पाटील ओ यू टे आउट. जबरदस्त बीट केलं गेलं निखिलने. एक्स्ट्रा आले बट निखिलने कमबॅक केलं. गुड बॉलिंग. कीपरने पण चांगला बॉल कलेक्ट केला गेला आणि एक महत्वाची विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते. बीट केलं गेलं आणि तिकडे राजनने चांगला बॉल कलेक्ट केला. बॅटर आउट. ऋतिक जाधव येतात वडाळ्याचे. एक जबरदस्त बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी वाय चषकामध्ये पण खूप चांगला खेळ केला गेला. अधीरा सत्यविनायक कांबोडे संघासाठी पण एक चांगला खेळ सातत्याने केला ह्या हंगामामध्ये. चर्चेत राहिले गेलेत. मेलविन मेमोरियल कपमध्ये पण त्याची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली गेली आहे. खूप चांगला आपल्या टीमसाठी परफॉर्मन्स केला आहे. त्यामुळे या चषकामध्ये देखील एक चांगला खेळ त्याला करावा लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऋतिक, बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. डबल डीजी मध्ये मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. काल चिंतामणी कल्याण संघाने एक चांगला खेळ केला. मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. सेशन वाईज फॉर्मॅट मधून कल्याण संघ. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋतिकने हलक्या तरी सिंगल केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर बघता बघता समाप्त झालाय. 11 रन झालेत. रन्स बरोबर मेंटेन, परंतु एक विकेट गेली आहे. ती विकेट मात्र लक्षात घेऊन पुढची कामगिरी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आलेत की विकेट पण गेली आहे. आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि 1 लाखाचा मानकरी कोण होईल. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर समाप्त झाली गेली आणि 11 रन्स. बॉलिंगसाठी सुशांत राणी मैदानात. दुसरी ओव्हर घेऊन आपल्या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळले गेले त्या परिसरात. कुर्ला, चेंबूर, मुंबईतील देखील एक नामवंत खेळाडू आहेत. खूप चांगली बॅटिंग पण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पण 11 रन्सवरती एक विकेट गेले. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. धावफलक झाले 11 धावसंख्येवरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर
सुशांत. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. राजन तिकडे येतात. एक सिंगल रन मिळेल. बेस्ट वॉस बेस्ट. 12 धावफलक झाले धावफलकावरती. अधीर सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे. या बॉलवर हवेत खेळले गेले. जबरदस्त कॅच पकडली गेली आहे आणि सुशांत सेलिब्रेशन बॅटर आउट. राजन एक जबरदस्त झेल टिपला. थोडाफार आपण पाहिलं तर बॅकफुटला जात असताना संघ अधीर सत्यविनायक कामोटे काही काळासाठी बॉल हवेत होता. खूप चांगली कॅच तिकडे जज केली आणि बॅकफुटवर मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र इनिंग खेळावी लागेल. बॅटरला जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर बघत कोणावर जबाबदारी दिली जाते. खूप महत्वाचा दिवस आहे आजचा दिवस. कोण चॅम्पियन होईल. बॅटिंगसाठी हार्दिक येत आहेत. दुसरी ओव्हरमध्ये विकेट आली आहे. 2 विकेट गेलेत कारण आकाश दोन्ही सलामीचे बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर गेले आहेत. नवीन बॅटर हार्दिक माहीमचे एक जबरदस्त खेळाडू आहेत परंतु आता बॅटिंग करावी लागेल कारण की टीम थोडी संकटामध्ये आहे. इनिंग खेळावी लागेल. या बॉल देखील हलक्या तरी सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या बॉलवर मात्र तिकडे सिंगल. 1 रनने धावफलक पुढे जाईल. 13 रन झाले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे. स्कोर बरोबर मेंटेन आहे बट विकेट 2 गेले आहेत. त्याचा विचार करून खेळावा लागेल. 30-32 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं महत्वाचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहता पुन्हा एकदा एक सिंगल रन तिकडे मिळते. 14 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. लिडिंग एज घेतली गेली. बॉल ट्रॅव्हल डबलचा कॉल दिला गेला हार्दिकने आणि बघता बघता 2 रन तिकडे. नजर अटी और दुर्घटना गाडी. हे 2 रन खूप महत्वाचे आहेत. 2 दिवसामध्ये एक बॉल एक बघायला मिळाला. एकदा झाला एकदा नाही झाला. त्यामुळे कधी या ग्राउंडवर मॅच फिरू शकते. 16 रन झाले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे. लास्ट बॉल पेंडिंग आहे या ओव्हरचा. सुशांतने एक महत्वाची विकेट पण मिळवली. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सौरभ तिकडे पोहोचलेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 2 विकेट असताना रन झाले 17. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 17 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेली आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो सॅम्युअल कोम्बिन येत आहेत.
सॅम्युअल कोम्बेन बॉलिंगसाठी. चार ओव्हरची मॅच आणि पहिला बॉल हलक्यात आणि पुन्हा एकदा सिंगल केलं गेलं. हार्दिकला पण माहिती की मॅच बनवून पुढे घेऊन जाऊयात. एक 12 बॉलमध्ये लास्टच्या 15-16 रन जरी आले तरी आपण फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचू शकते मॅच, परंतु तिथपर्यंत मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे. स्ट्राईक केला बॅटर ऋतिक जाधव. या बॉलवर समोर खेळले गेलेत. वा, छोटा पॅकेट बडा धमाका. ऋतिक जबरदस्त टायमिंग करत असताना ऋतिक जाधवच्या बॅटमधून येतोय चौकार. खूप चांगला फुटवर्क होता ऋतिकचा आणि समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला गेलाय. 4 रन मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 22 रन्स, 22 रन, 2 विकेट, 2 ओव्हर 2 बॉल झालेत. 2चं समीकरण. या बॉल देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. एक्स्ट्रा रन्स ते मात्र तिकडे धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 23 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक बाउंड्री आली आणि मॅच मध्ये थोडाफार आपण काय पलट पाहिला गेला. 24 रन झाले धावफलकावर. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि घाई केली हार्दिकने. बॅटर आउट. हलकीशी आपण पाहिलं तर एज घेतली गेली आणि तिकडे नवीन बॅटर जयेश नाईक येत आहेत. जयेश नाईकची यावर्षीची मला मेल्विनची 1 बॉल 3ची जी बाउंड्री, त्यामुळे कामोडी संघाला तो मोठा फायदा झाला होता आणि अधीर सत्यविनायक कामोडी संघाला त्यांनी देखील त्या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये घेऊन गेला होता. फायनल मॅचला पण खूप चांगल्या मॅचेस तिकडे रंगल्या होत्या. जयेश नाईक वर्लीचा एक जबरदस्त बॅटर आहे. ओरम क्रिकेट पण त्या परिसरात खूप चांगलं खेळतो. बंद ग्राउंडचं जयेश नाईक. या बॉलवर दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. राजन तिकडे आहेत. थोडं आपण पाहिलं तर वेगात करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिकडे एक सिंगल रन मिळेल. 25 रन झाले धावफलकावर. 3 विकेट गेलेत. (25) 25 रन झाले धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सॅम्युअल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे ऋतिक. या बॉलवर स्टेप आउट झाले. हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डबलचा कॉल होईल का तिकडे, परंतु नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक बाउंड्री आली. 26 रन झालेत. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. यानंतर एक्झिबिशन मॅच आपण खेळवणार आहोत.
श्री गणेश आणि टीम साई सिद्धी यांचं एक्झिबिशन मॅच ते पण तयार आहेत. सुजित येतात बॉलिंगसाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेक केलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आहे, नॉट आउट. बट तिकडे आता आपण चेक करूयात. नॉट आउट आहे. तेजस सावंत पण आमचे तेजस चव्हाण पण ते मॅच साठी तयार आहेत. जिंकू किंवा हरू पण आम्ही खेळू. MS धोनी आहेत. चेन्नई सारखा त्यांना पण येल्लो कलर दिलाय. सतीशदा पण एक मॅच खेळला पाहिजे त्यांच्यासोबत. बघा तेजसजी पण तेच बोलतात की ते खेळले पाहिजेत. या बॉलवर आणि नाही, मी लॉटच्या दिवशीच बोललो सतीशा बोलला नाही. साई सिद्धी त्यांनी टीम बनवली म्हणून त्यांनी खेळलं पाहिजे. बट ते लॉटच्या दिवशीच बोलले की मी खेळणार नाही क्रिकेट. जयेशला मात्र बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार या शेवटच्या नवीन बॅटर हर्षित शेट्टी येतात ठाण्याचे. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र टचअप देणं गरजेचं आहे. सर्व ठाणे बॅटिंग बॉलिंग कीपिंग ठाणे आणि अंपायर पण ठाणे. स्कोर झाला आतापर्यंत 27. ट्वेंटी सेवन ना. ओके. त्याला बसव ना, तो कुठे गेला. या बॉलवर स्टेप आउट झाले. एज घेतली गेली. एक रन कंप्लीट केले गेले. ऋतिक चान्स घेतील का हर्षितने मात्र. एक रनने तिकडे धावफलक पुढे जाईल. 28 धावा झाले धावफलकावरती. फायटिंग टार्गेट पर्यंत टीम पोहोचली आहे. धीर सत्यविनायक कामोठे जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल सेमीफायनल मध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डाव्या बॅटने खेळले गेलेत परंतु फटका फसलाय आणि बॅटर आउट.
या बॉल देखील कोलटप्प्याचा बॉल पाहिला गेलाय, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन तिकडे मिळतीये. एका दुसऱ्या चौकाराच्या शोधामध्ये असणार आहे अधीर सत्यविनायक कामोटे. शेवटचे 2 बॉल पेंडिंग आहेत. या बॉलवर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळेल. 30 रन झाले धावफलकावरती. चांगली बॉलिंग केली सुजितने, स्टंप टू स्टंप बॉलिंग केली, थांबून ठेवलं गेलं. सुमित मोरेला आता मात्र थोडा चान्स घ्यावा लागेल कारण की शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. या बॉल देखील खोलटप्प्याचा बॉल, सॅम्युअल तिकडे पोहोचतायत आणि शेवटच्या बॉल देखील रनआउट येते. 31 रन टू विन आहे. मला असं वाटतं 31 आकडा हा थोडाफार 2 दिवसामध्ये की फॅक्टर राहिला. चला टॉस साठी यायचं आहे. चेक. हा टीम साई सिद्धी आणि टीम श्री गणेश. कॅप्टन हा आमचे श्री गणेशचे कॅप्टन आलेत निलेश आणि साई सिद्धीचे कॅप्टन आहेत आमचे राजेश. राजेश निलेश हा साई सिद्धी आणि श्री गणेश. एक्झिबिशन मॅचचा टॉस टेल. टॉस जिंकलाय. फिल्डिंग घ्यायचे आणि तुमच्यासाठी ही मॅच दादांनी ठेवली आहे. खूप आनंद आहे. क्या बात आहे, खूप आनंद आहे. हा निलेश दासरी काय बोलाल, म्हणजे तुमच्या काय बोलू आता, तुम्ही एवढं चांगलं ऑर्गनाईज केलं, तुमची पण मेहनत आहे. काय वाटतं तुम्ही किती रन्स कराल? एक मॅक्सिमम 30-35 पर्यंत करणार. हा जिंकेल त्याला दादा बोलला पार्टी आहे. सो बघूया आता कोण जिंकेल. निलेश खुश झाले, ते त्याला खेळायला भेटते तोच एकदम खुश झालाय. थँक्यू सो मच. एक्झिबिशन मॅच नंतर आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले. 24 बॉल मध्ये 31 रनची गरज आहे. 24 चेंडूंनी जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 31 धावांची गरज बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन प्रणय मोरे. पहिला बॉल स्टेप आउट झालेत, कव्हरला खेळले गेले, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. 1 रन मिळते तिकडे. एका रनने खातं ओपन केलं गेलंय. सौरभ फुटक येतात स्ट्राईक एंडला. ठाण्याचे एक जबरदस्त बॅटर आहेत. मग अशी फिल्डिंगला पण खूप चांगले एफर्ट्स दिले. पाहायला थोडीशी दुखापत झाली परंतु क्रिकेटवर वेगळंच प्रेम आहे. 1 रनने खातं ओपन केलं गेलंय. आजचा हा शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अधीरा चषक आपण पाहत आहोत. अधीरा सत्यविनायक कामोटे एका साईडला सत्यविनायक कामोटे.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक एक रनवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. 3 रन झाले धाव फलकावरती. अठ्ठावीस धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 31 रनचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे स्ट्राईक केलं. लेफ्टी बॅटर सौरभ फुटक. या बॉलवर देखील बॉलला वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली प्रणय मोरेची. येईल डॉट बॉल. 20 चेंडूने 28 धावांची गरज आहे. 20 बॉल 28 करायचे आहेत. क्रुशल मॅच आहे. धीर सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे असा हा सामना. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. 1 रन मिळेल. 4 धावा झाले धावफलकावरती. शेवटचा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. त्यानंतर एक्झिबिशन मॅच, त्यानंतर सेमीफायनल, त्यानंतर फायनल असं आपलं शेड्यूल आहे. सत्तावीस धावांची गरज आहे प्रणय मोरे बॉलिंगसाठी. गोवंडीचा एक जबरदस्त खेळाडू. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करत होते परंतु वाईट बॉल. राजन प्रजापती आहेत, त्यांचं पण बॅटचा फ्लो एकदम पाहण्यासारखं राहिले. एक जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. मागील मॅच मध्ये पण खूप चांगला खेळ केला. या बॉलवर शेप आउट झाले. समोर खेळले गेले. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. चान्स घेतला गेला नॉन स्ट्राईक एंडला. हार्दिक होते. हार्दिकने खूप चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप हार्दिक. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाले. रन झाले 6. आता 18 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 18 चेंडूंनी 25 धावांची गरज आहे. 18 चेंडूंनी 25 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरजवर जबाबदारी दिली गेली आहे. 18 बॉल 25. 18 चेंडूने 25 धावांची गरज आहे. अठरा चेंडूने जिंकण्याकरिता 25 धावांचं समीकरण आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो धीरज चव्हाण. कल्याणचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह केलं गेलंय. एक रन तिकडे मिळेल. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 7 या धावसंख्येवर 17 बॉल 24 करायचे आहेत. सतरा चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तेवढीच महत्वाची असणार या मॅच मध्ये.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हार्दिक तिकडे होते आणि राजनला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाती आहे. बॅटर आउट पाहू शकतो आपण रिप्ले. ऑफ स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरला बॅट ओपन केली गेली आणि बॅटर आउट. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले वेळात वेळ काढून आपण पाहिलं तर आज या कार्यक्रमासाठी शिवसेना सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक साईनाथजी दुर्गे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि नेहमी दादर माहीम या परिसरात क्रिकेटसाठी देखील त्यांचं योगदान राहिलं गेलं असे आमचे साईनाथजी दुर्गे साहेब आपल्या ह्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. आणि क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे, खेळावरती त्यांचं पण प्रेम आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले साईनाथजी दुर्गे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर विकेट येते. अधीर सत्यविनायक कामोडे संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत असताना भव्य दिव्य असं आयोजन अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून अधिरा चषकाचं आपण हे पाहत आहोत. मुंबई महाराष्ट्रातील जबरदस्त संघ इकडे खेळताना पाहिले गेले. विविध भागातून खेळाडू आज इकडे आले आहेत. अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या कानाकोपऱ्यात खेळला जातो. स्ट्राईक एंडला सौरभ ठाण्याचे एक जबरदस्त लेफ्टी बॅटर. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि फेकी केली गेली आहे. करण पाटील तिकडे होते. प्रथमेश आलेत नवीन बॅटर. इनिंग थोडीफार मात्र बिल्डअप करावी लागेल. आज दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. भव्य दिव्याचं आयोजन. 1 लाखाचं प्रथम क्रमांक आहे. आकर्षक ट्रॉफीज आहेत. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. या बॉल देखील कव्हरला खेळले गेलेत आणि बॉल थोडा आता तो निसटलाय परंतु एक सिंगल रन. सुमित मोरेनी पण स्माइल केली. लक होतं त्याचे त्यामुळे बॉल थोडा बाउन्स झाला. पडद्याच्या वरून गेले तर सिंगल आहे. पडद्याला बॉल लागला पाहिजे तर 4 रन आहेत. 10 रन झाले त्या फलकावर. 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. बारा चेंडूने 21 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आकाश गुरव येतात बॉलिंग साठी. बल्ली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. आपल्या समवेत आज साईनाथजी दुर्गे साहेब देखील उपस्थित आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, शिवसेना सचिव सतीजी शिंदे आणि संपूर्ण शिंदे फॅमिली आज इकडे उपस्थित आहे. अधिरा चषक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि नक्कीच दुर्गे साहेबांचं देखील क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे. आज आदित्य साहेबांसोबत देखील एक चांगलं कार्य करत असतात आणि दादर माहीम त्या परिसरामध्ये युवकांसाठी अनेक क्रीडा स्पर्धेंना त्यांची देखील भेट राहिली आहे. या बॉल आडव्या बॅटने खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं पण तेवढीच चांगली फिल्डिंग. अखिल क्या बात आहे. सगळे प्लेयर त्याला भेटण्यासाठी आले. जबरदस्त बॉल अडवला. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. एक वरळीकरांनी सोडला पण दुसऱ्या वरळीकरांनी अडवला. या बॉलवर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला थ्रो केला आणि बॅटर आउट. वा, फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. स्कोर आपण पाहिला तर थोडा इकडे फसताना पाहिला गेला. बॅकफुटला जातो थोडा संघ आपण पाहिला तर सत्यविनायक कामोटे. आजचा हा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा.
9 चेंडू 19 धावांची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. स्ट्राईक केला निखिल आहे. मग अशी टायमिंगला त्यांनी बॅटिंग केली होती. या बॉलवर थोडे डबल माइंड झाले. स्माइल केली स्वतःवर की बॉल म्हणेल तसा बॅटवर आला नाहीये. 13 रन झाले. धावफलकावर 3 विकेट गेलेत. 8 बॉल 18 करायचे आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर विकेट येते. बॅटर आउट. वाईट बॉल आहे. सॅम्युअल कोम्बिन येतात बॅटिंगसाठी विक्रोळीचे. सॅम्युअल कोम्बिन पहिला बॉल आपण पाहिला तर वाईट बॉल आहे. फेस करत असताना सॅम्युअल थोडे आपण पाहिलं तर रन्स बनवावे लागतील. 8 बॉल 16 करायचे आहेत. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय आणि सॅम्युअलला पण बाहेर जावं लागेल. आता बघता बघता आपण पाहिलं तर मॅच थोडीफार फसली गेली आणि मॅच मध्ये कमबॅक केलं गेले. अधीरा सत्यविनायक कामोटे. निखिल स्ट्राईक एंडला. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले. थोडीशी आपण पाहिलं तर तिकडे मिस फील्ड येते आणि 4 रन मिळत आहेत. मॅच मध्ये कमबॅक करेल का निखिल? या बॉल देखील पुन्हा एकदा थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. डॉट बॉल येईल आता 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता. 13 रनची गरज आहे. 4 बॉल 13 करायचे आहेत. चार चेंडूने जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 4 बॉल 13. एका दुसरी बाउंड्री येईल का? स्टेप आउट झालेत आणि बॅटर आउट. वाईट बॉल आहे. तीन बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. नवीन बॅटर सुजित. 3 बॉल 12 म्हणजे 3 बाउंड्रीज मारायचे आहेत. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि हर्षित चांगला बॉल अडवला गेलाय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना अधीरा सत्यविनायक कामोठे. शेवटचा बॉल पेंडिंग आहे आणि ह्या मॅच वरती आपण पाहिलं तर नाव कोरलं गेलं. अधीरा सत्यविनायक कामोठे संघ वेलपेड अभिनंदन.
आपण एक विशेष सन्मान करत आहोत आपल्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले गेले मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक शिवसेना सचिव सैनाजी दुर्गे सरांचा एक विशेष सन्मान मी विनंती करेल तेजजी चव्हाण यांना विनंती करेल की आपण सैनाजी दुर्गे यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये करत आहोत आज वेळात वेळ काढून इकडे उपस्थित राहिले गेले थँक्यू सो मच जय महाराष्ट्र साहेब आणि आपण देखील आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित दाखवले आशिष जी आपण देखील या आज सैनाजी दुर्गे आपला देखील अगदी मनापासून आभारी आहे अशा अनेक माहीम दादर त्या परिसरात देखील आम्ही त्या क्रीडा स्पर्धेला त्यांना मिळालोय परंतु आज क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे आणि सैनाजी दुर्गे सरांचा एक विशेष सन्मान मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक आणि शिवसेना सचिव सैनाजी दुर्गे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत आज युवा पिढीसाठी देखील एक चांगलं आयोजन केलंय आणि दुर्गे साहेबांना विनंती करेल की दोन शब्द आपण या क्रीडा स्पर्धेविषयी आणि एक चांगलं क्रिकेटवरती आम्ही अनेक क्रीडा स्पर्धा त्यांना पण भेटलोय परंतु दोन शब्द सगळ्यांना जय महाराष्ट्र अधिरा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही जी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा भरवली गेली आहे मला असं वाटतं मला कल्पना नव्हती इतक्या सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने असेल खरोखरच सुटसुटीत अशी एक बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आहे मी बघतोय की तुमची व्हिडिओग्राफी सुद्धा सुरू आहे आणि स्क्रीनवर त्याचा रिव्ह्यू वगैरेचा येतोय मला असं वाटतं सगळ्यांनी चांगली उत्तम मेहनत घेतलेली आहे आणि टीमसुद्धा संघसुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतायत तुमच्या अधिरा स्पोर्ट्स क्लब सतीशजी आणि तुमच्या सगळ्या टीमला मी खरंच तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीने इथे एक क्रिकेट टुर्नामेंट भरवलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही स्पोर्ट्सला प्रमोट करा जेणेकरून जे क्रिकेटमधले जे युवा आहे त्यांना संधी उपलब्ध मिळेल आपल्या पुढील वाटचालीस आणि असेच तुम्ही उपक्रम घेत जा संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आकाश गुरव आपण या त्याने जबरदस्त खेळ केला आपल्या टीमसाठी आकाश गुरव थोडं लवकर या आज श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे आणि अधिरा चषक गोवंडी परिसरातील एक जबरदस्त खेळाडू या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय मुंबई ठाणे विविध भागातून इकडे खेळाडू आले आहेत आणि आकाशने खूप चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी त्याला ही टी शर्ट आणि ट्रॉफी दिली जाते हा सत्यविनायक कामोटे संघ आपला देखील एक सन्मान केला जाईल सुशांतजी रनीम आपण या सत्यविनायक कामोटे संघ सुशांत रनीम आपण असेल तर आपण लगेच यायचं आहे आणि एक विशेष सन्मान आपण तिकडे प्रत्येक पराभूत संघाला आपण इकडे जे सन्मान चिन्ह देतो अधिरा चषकाचं सुशांत रनीम यांचा एक विशेष सन्मान आणि हा टीमचा सन्मान झाला परंतु सैनाज सर आवर्जून सांगेल की गेले 17-18 वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळतात सुशांत त्याचा एक विशेष सन्मान त्याबद्दल त्याचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत आणि सतीश शिंदे यांचे अगदी जवळचे मित्र नक्कीच त्यांच्यासोबत देखील आपण बोलणार आहोत कारण की क्रिकेटने खूप सारे मित्र दिले त्यात मला असं वाटतं सुशांतला सतीशसारखा एक मित्र मिळाला नक्कीच ह्या क्रीडा स्पर्धेविषयी दोन शब्द ऐकेल नक्कीच टुर्नामेंटबद्दल बोलायला झालं तर सतीशची इच्छा होती की टुर्नामेंट 1 लाख करायची आणि मे बी तर ते आता होतच आहे आणि टुर्नामेंट मला वाटतं आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा सतीश मला बोलला होता की सुशांत आपल्याला टुर्नामेंट करायची आहे तर मी त्याच्या एका शब्दावरती बोललो ठीक आहे आपण करूया टुर्नामेंट आणि आता हे 4थं वर्ष आहे तर थँक्यू सो मच आणि त्यानंतर परशुरामजी तपास यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत आमच्या विनंतीला मान देऊन आणि सतीश यांचे अगदी बंधू आणि सतीश यांचे भाऊ अगदी इकडे उपस्थित राहिले गेले टॉस साठी पण आमच्यासोबत उपस्थित होते उपशाखा प्रमुख आमचे महेंद्रजी पाटील यांच्या हातून आपण तिकडे त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत परशुरामजी तपासी साहेब आपले देखील अगदी मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचा अगदी मनापासून आभारी आज वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले त्याबद्दल
आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. चेक. चला एक्झिबिशन मॅच आपण स्टार्ट करूयात. चला विनंती आहे लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हा. दोन्ही टीम्स एक्झिबिशन मॅचला सुरुवात होते. मॅच 3 ओव्हरची असेल. वा लाईट्सही लागल्यात. चला चला लगेच स्पीड अप करा प्लीज. साई सिद्धी आणि श्री गणेश अशा दोन्ही टीम्स आहेत. मग ही जी एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना, तर ही मॅच खऱ्या अर्थाने हेच सांगून तुम्हाला जाते की हे ज्या दोन्ही टीम्स आहेत हे प्रतिस्पर्धी म्हणून आज खेळत आहेत, पण ही लढाई फक्त ती लढाई नाही आहे, तर ही लढाई त्यासाठी आहे
वर्षभर जी टीम जिंकेल ना ती टीम अगदी ताठ मानेने संपूर्ण संकुलात फिरेल यात ती मात्र शंका नाहीये. कोण जिंकतंय कोण हारतंय हे जास्ती लक्षात ठेवलं जाईल. इथे मात्र एकमेकांना थोडंसं चिडवलंही जाणार आहे ना. आठवतं का त्या मॅच मध्ये तुझी विकेट मी घेतली होती, आठवतं का तुझ्या बॉलिंगवरती मी चौकार मारला होता. मग त्यासाठी ही लढत आहे. अगदी एकमेकांच्या समोर राहतात. काही संकट आलं तर एकमेकांसोबत नेहमी उभे राहणार आहे हे सगळ्यात. पण मग त्यासोबतच आज ही मॅचही पाहायला मिळणार आहे. एक छोटासा फोटो सेशन, ही आठवण, ही अविस्मरणीय आठवण तुमच्या समोर राहील, जी नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे. की चौथ्या पर्वामध्ये दादांनी आपल्यालाही एक संधी दिली. टॉस झालाय, चला लगेचच मॅचला सुरुवात करूयात आपण. मॅच फक्त 3 ओव्हरची असेल याची नोंद करा. फक्त 3 षटकांची मॅच असेल. येस, मॅच ऑन. राजेंद्र यादव, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती राजेंद्र यादवचं सेलिब्रेशन. मग पहा, या मॅचला मजा येईल यात ती मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल टप्पा पडतो आणि तो ऍक्शन रिप्ले पाहायलाही तेवढीच मजा येते. त्या पहिल्याच बॉलवरती बॉल टप्पा पडत असताना अगदी गर्रकन आतमध्ये वळाला विकेट मिळाली आणि जर आणखी एक विकेट घेतली तर मात्र मयुरेश चव्हाण साहेबांकडून ना राजेंद्र यादव, तुम्हाला जर या बॉलवरती विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही मिळाले, चौकार आलाय. हे प्रत्युत्तर दिलंय बॅटरनी. 1000 कसले, मी दाखवतो दमखम. हा पहा, वाह, गुड स्ट्रोक. एक मिनिट सर, अंपायर्स सर, एक मिनिट थांबा. बॅटरचं नाव काय? संदेश आहेत. चला लेट्स प्ले, मॅच ऑन. स्ट्रायकिंग एंड वरती सध्या तरी तुम्हाला निलेश पाहायला मिळतोय. मग जसे ते स्ट्रायकिंग एंड वरती आले की थोडंसं त्यांच्यावरती देखील आपण फोकस करणार आहोत. वेग कमी केलाय, पुन्हा एकदा समोर खेळल्यात, वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे बचावलेत. वा, तिन्ही स्टंप्स उडवलेत पण बॉल मात्र हातात नाहीये. असं करून कसं चालेल? बघा, 2 सेमीफायनल फायनल खेळवायची आहे, असं करू नका प्लीज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ही सगळी काही फिल्डिंग सेट केली जाते. हे निलेश आहेत जे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला आता पाहायला मिळतात. निलेश सांगतात, सर थांबा थोडं, मॅच खेळू द्या आता मला. ही मॅच वर्षभर लक्षात राहील. फटका फसलाय.
पण फटका तर फसला आहे. इट्स अ नो बॉल. विकेट मी इथे आहे पण नो बॉल नक्कीच असणार आहे. बॅटर आउट आहेत आणि आपण निलेश यांची चर्चा करत होतो. मग सतीश दादांनी अगदी वैयक्तिक येऊन सांगितलं की हा तोच खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, पण त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा घडवण्यामागे त्याचाही मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. निलेश तुमचेही कौतुक आहे आणि सतीश दादांनी अगदी वैयक्तिक येऊन आम्हाला हेही सांगितलं की निलेशचं खूप मेहनत आहे. निलेशमुळे देखील निलेश जे ह्या स्पर्धेचा निलेशही एक अविभाजित घटक राहिलेला आहे. मयुरेश साहेबांकडून 3 ओव्हरमध्ये जर 15 धावा मारल्या तरीही 501 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅटर नाव सांगा. विजय.